तर आज आमच्या घरी येणार होती साईबाबांची दिंडी आणि त्याच्यामुळे आम्ही बनवणार होतो सकाळ सकाळी उपमा मस्त त्यांना नाश्त्याला. आणि दिंडी रात्रीच आमच्या साईबाबांच्या मंदिरात मुक्कामी होती. आम्ही मस्त गेलो, रात्री थोडंसं बोलणं केलं, पाया पडलो, पालखीच्या पाया पडलो आणि मग मी नंतर बसले होते कारण सगळ्या लोकांचं जेवण चालू होतं ना आम्हाला तिथून सामान आणायचं होतं. आणि मग सकाळी सकाळी परत मम्मीने 4 वाजता उठवलं होतं आणि उठून सगळ्या सकाळी लगेच आंघोळ करायला लावली आणि मस्त चहा वगैरे पिला. मम्मीने आधीच तयारी केली होती, कांदा कापलेला, टोमॅटो कापलेलं आणि कांदा आणि मार्द कापायला मला दिलेलं. आणि मग त्याच्यानंतर सगळं सामान मिक्स करून आम्ही असा मस्त असा उपमा बनवला. आणि मग सफेद रांगोळी नव्हती म्हणून मी अशी रांगोळी काढली. कशी वाटली कमेंट मध्ये सांगा. आणि मग नंतर आमच्या घरी पालखी आली आहे मस्त. पिल्लूला पण पालखीपाशी ठेवला आणि ती तिथं मस्त खेळत होती पालखीपाशी. त्याच्यानंतर फोटो सेशन चालू झालं, नंतर सत्कार समारंभ झाला आणि माझ्या मम्मीचा पण सत्कार झाला. ये आणि मग एवढा सकाळ सकाळी कार्यक्रम इतका भारी झाला होता की सगळं फ्रेश फ्रेश वाटत होतं आणि इतकं मनाला पण छान वाटत होतं की बस के बस. कोण कोण शिर्डीला जातं मला कमेंट करून सांगा. आणि मग नंतर मम्मीला मस्त पालखी बिलखी घ्यायची होती, मग पालखी घेतली. ती मस्त निम्म्या रस्त्यापर्यंत, निम्म्या नाही म्हणजे घराच्या निम्म्या रस्त्यापर्यंत चालत गेली आहे. आणि मग त्याच्यानंतर व्हिडिओ फोटो काढले मी मस्त. आणि मग अशा प्रकारे उपमा नंतरचा शिल्लक राहिलेला चहा वगैरे पिला आणि इतका सुंदर झालेला ना की बास के बास. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.